तर आज मी सहज असंच यूट्यूब चॅनल बघत बसले होते दुसऱ्यांचे, तर एक ॲड आली मला, ती म्हणजे ब्लिंकिट ॲप आहे, तुम्हाला माहीत असेल. 10 मिनिटात आपली ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचवतं. तर मला काही गोष्टी घ्यायच्याच होत्या आज जाता जाता, पण म्हटलं एकदा बघावं ऑर्डर करून, कधी केलं नाही. तर मी डाउनलोड केला ॲप आणि ऑर्डर केली आणि खरंच 10 मिनिटात मला प्रोडक्ट आले माझ्यापर्यंत. मी जेवढे मागवले होते तेवढे. मला खरंच कळत नाही मी या ब्लिंकिटवाल्यांचं प्रमोशन फ्रीमध्ये करते का करते, पण ठीक आहे, तुमचं काम चांगलं आहे. सो इतना तो बनता है तुम्हारे लिए. ठीक आहे, चांगले प्रोडक्ट पण छान आले आणि 10 मिनिटात म्हणजे खूपच कमी वेळात प्रोडक्ट. आपल्याला दुकानात गेलो तरी आपल्याला प्रोडक्ट चूज करायला पण एवढं वेळ लागतो, तर ह्या लोकांनी तर डायरेक्ट प्रोडक्ट पोहोचवले पण. सो भारी आहे, थँक्यू ब्लिंकिट. मी आता अनबॉक्सिंग करते सगळे प्रोडक्ट. लॅक्मे का लायनर पहिल्यांदा मागवले मी पहिलं पण लॅक्मेचं, पण ते बॉटलवालं नेल पॉलिशच्या बॉटलसारखं असतं ना, ते वालं मी यूज केलं आहे लॅक्मेचं. किती वर्षापासून ती बॉटल आहे, संपत नाही. हे बघा, एवढीशीच बॉटल आहे, ती 150 रुपयाची होती. एवढी क्वांटिटी होती त्याच्यात आणि संपत अजून संपली नाही, पण खूप वर्ष झाले. म्हटलं आता एक्सपायरी डेट वगैरे संपली असेल त्याची, म्हणून मी दुसरं मागवलं. एवढीशीच एक बॉटल, याची क्वांटिटी किती आहे? 2025 एक्सपायरी डेट आहे याची आणि क्वांटिटी तर नाही इकडे असेल. हां, 4.5 ml ची क्वांटिटी. तर बघते याचं कसं आहे ब्रश वगैरे. ठीक आहे, चांगलं आहे, बघू शकता तुम्ही. छान आहे पॅकेजिंग. वाटतं क्वांटिटी खूप कमी असणार आहे प्राईसच्या मानाने, क्वांटिटी कमी आहे. आणि ब्लू हेवनचं मी आधीच ओपन करून ठेवलं. ब्लू हेवनचा मस्कारा आहे. मी मस्कारा कधीच घेतला नाही, मी आज पहिल्यांदा मस्कारा घेते. मी यूजच नाही केला, मला असं वाटतं घ्यावे. माझ्या पापण्या जरा लांब आहेत, मस्कारा लावला तर अजून छान दिसेल. सो त्याच्यामध्ये असं आहे मस्कारा. मला ब्रश मला एवढं कळत नाही. ठीक आहे, पॅकेजिंग वगैरे छान आहे याची, ट्रॅव्हल फ्रेंडली. पण याची सगळ्यात जास्त क्यूट पॅकेजिंग आहे लॅक्मे लायनरची. आणि माझं मोस्ट फेवरेट, ऑल टाईम फेवरेटवालं काजळ. मी 9 to 5 लॅक्मेचं काजळ घेतलं होतं, परवा दिवशी घेतलं आहे. त्याचं काम एवढं, कोणी घेणार असेल ना लॅक्मेचं काजळ तर अजिबात घेऊ नका, पैसा वेस्ट प्रोडक्ट आहे. आणि वॉटरप्रूफ लिहिलेलं आहे, पण तुम्ही फेस वॉश कराल ना ते लावल्यानंतर, तर ते डोळे पूर्ण काळे काळे होतात आणि ते पटकन निघत नाही फेस डोळ्यांच्या बाजूचं. खूप डोळे घासावे लागतात आणि मला माझे डोळे डॅमेज करून घ्यायचे नाहीत. सो मला हे मागवावंच लागलं, फेवरेट. आणि आता हे लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर. मी फ्रंट कॅमेराने शूट करते, सो सगळे तुम्हाला अक्षरे उलटी पालटी दिसणार आहे. तर हे आहे, ह्याच्यात SPF 40 आहे, UVA UVB सन प्रोटेक्शन देतं तुम्हाला, PA++++++, अल्ट्रा मॅट कॉम्पॅक्ट, ओके, नॉन स्टिकी सन प्रोटेक्शन. छान. हे मी आधी पण यूज केले, 2-3 ह्याचे डबे यूज केलेले. सो माझं फेवरेट आहे, पण मी खूप दिवसानंतर मागवलेलं आहे. मी लॅक्मेचं लूज पावडर यूज करत होते, रोज पावडर. डेली यूजसाठी तुम्हाला लूज पावडर पाहिजे असेल तर बेस्ट आहे, ती तुम्ही घेऊ शकता. हे असं आहे, त्याच्यासोबत स्पंज येणार तुम्हाला. त्याच्यानंतर ही अशी एक प्लास्टिकचं हे येतं, त्याच्यानंतर पावडर आहे असं आहे. तर छान आहे पावडर, खूप टाईम फेसवर राहते आणि स्वेट प्रूफ करते फेसला. इंग्लिश माझी अशी फटाफट नाही. तुम्ही म्हणाल आता की या प्रोडक्टमधले तू कोणते प्रोडक्ट आमच्यासाठी सांगशील, की बाबा डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता प्रोडक्ट. तर याच्यामधलं मी सांगेन फर्स्ट म्हणजे हे मेबिलिनचं काजळ. वॉटरप्रूफ आहे, 24 तास राहतं,
डोळ्यांमध्ये आणि इकडे तिकडे पसरत नाही अजिबात. जरी तुम्ही तोंड धुतलं तरी ते डोळ्यां जिथं लावलं होतं तुम्ही तिथेच राहणार, इकडे तिकडे पसरत नाही. हे सेकंड म्हणजे हे वालं की हे लावलं तुम्हाला सनस्क्रीन लावायची गरज नाही, एकदम मॅट फिनिश देतं. त्यामुळे हे 2 प्रोडक्ट येल्लो. आणि राहिला प्रश्न ह्या दोघांचा, तर ह्या 2 मी स्वतः यूज पहिल्यांदा करते. मी लॅक्मेचं लायनर सांगितलं होतं जसं की यूज केलेलं आहे, पण मी ते दुसरंवालं यूज केलेलं आहे. 150ला भेटतं ते वालं, ते नेल पॉलिशच्या बॉटलसारखं. आणि हे मस्कारा तर मी पहिल्यांदाच यूज करते. सो ह्या दोघांचं मी तुम्हाला सांगू शकत नाही काय आहे. लॅक्मेचं लायनर कदाचित असेल पण चांगलं, पण बघू. हे 2 घेऊ शकता तुम्ही. ह्या 2 विचार करून घ्या, तुमच्या अनुभवानुसार घ्या. आणि पैसे इन्व्हेस्ट करताना थोडंसं चांगल्या प्रोडक्टमध्ये यूज करा आणि विचार करून यूज करा. वेस्ट नको व्हायला पैसे. नाही पैसा इम्पॉर्टंट आहे, विचार करून यूज करा. ही मी तुम्हाला सांगते. आणि मी एवढे प्रोडक्ट घेऊन बसली आहे जे की यूज पण माझ्याकडून फक्त काजळ यूज होतं रोज, काही यूज यातलं होत नाही. त्यामुळं मी ठीक आहे म्हटलं, यूज करायचंच आहे ना कधीतरी, मग एकदाच चांगलं घेऊन ठेवते, कधी तर कधी करेन यूज. ठीक आहे बाय. झालं माझं, व्हिडिओ झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघत राहा. मी असे टाकत असते आलतू फालतू नाही, व्हिडिओ माझे आलतू फालतू नाही आहेत, चांगले व्हिडिओ असतात. तर बघत राहा आपला चॅनल. आणि एवढा उशीर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.